नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। तर मंडळी, गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक आज आपण उकड न काढता, कळ्या न पाडता अगदी सुंदर सुबक असे पांढरे शुभ्र मोदक आज आपण बनवणार आहोत। पहिल्यांदा जरी तुम्ही उकडीचे मोदक बनवणार असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा एकही मोदक चिरणार नाही, असं परफेक्ट मोदक तयार होईल। मोदकाचे सारण बनवण्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तूप छान वितळलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस घालायची आहे। आता खसखस छान अशी परतून घेऊयात। आता लगेचच यामध्ये आपण 2 वाट्या खोबलेलं ओलं खोबरं घालूयात। आता हे खोबरे तुपावर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटी किंवा कप जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटेल त्याने हे खोबरं तुम्ही मोजून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर परतून त्यामध्ये आपल्याला लगेचच 1 वाटी गूळ घालायचा आहे। ज्या वाटीने तुम्ही खोबरं घेतलंय त्याच वाटीने तुम्हाला इथे गूळ घ्यायचा आहे। गूळ चिरून घालायचा म्हणजे तो पटकन वितळतो। तर इथे 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदीच बरोबर आहे। पण जर तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर थोडा गूळ तुम्ही वाढवू शकता। आता हे मिश्रण छान आपल्याला शिजवून घ्यायचं। हे सारण तयार व्हायला 10 ते 12 मिनिटं लागतात। तर हे मिश्रण तयार झालं की नाही हे ओळखण्यासाठी मिश्रणात चमचा उभा राहिला तर मिश्रण तयार आहे असं समजावं आणि थंड करण्यास ठेवून द्यावं। उकड न काढता उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घालून त्यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे। आता 2 वाट्या तांदळासाठी 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, 1 चमचा तूप घालून छान उकळी येऊ द्यायची। दुधामुळे मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात। फक्त पाणी सुद्धा घालू शकता। तर आता हे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि उकळी आल्यावर गॅस बंद करायचा। आता इथे मी मोदक बनवण्यासाठी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे मी दळून आणलेलं आहे। पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं। जर तुमच्याकडे पीठ तयार नसेल तर विकतचं मोदक पीठ तुम्ही घेऊ शकता। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये उकळून घेतलेलं मिश्रण घालायचं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं। या पद्धतीने तुम्ही केलं तर अगदी परफेक्ट प्रमाणात तुमची उकड तयार होईल। आता हे सर्व मिक्स करून मी इथे 15 मिनिटं ठेवलं होतं। 15 मिनिटांनी हे सर्व मी इथे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे काढून घेतल्यावर आपण इथे ग्लासचा वापर करून हे छान असं गुठळ्या मोडत मोडत पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लागलं असतं थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे। आता मळून झाल्यावर पुन्हा एकदा आपण 1 चमचाभर यावरती तूप घालून हे पुन्हा मळून घेऊयात। लक्षात घ्या, तुम्ही ही उकड हे मळलेलं पीठ जेवढं छान मळाल तेवढेच तुमचे उकडीचे मोदक छान होतात। तर इथे मोदक तयार करून घेऊयात। त्यासाठी आपण इथे मोदक साचा वापरलेला आहे। आज आपण कळ्या न पाडता मोदक तयार करतोय। तर मोदक पात्राला छान तूप लावून झाल्यावर एक गोळा घेऊन छान हातावर मळून घ्यायचा आणि साच्यामध्ये घालून व्यवस्थित दाबून घ्यायचं। आता जास्तीचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं। आता हे व्यवस्थित तयार झाल्यावर यामध्ये जेवढं सारण मावेल तेवढंच सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे, जास्त घालायचं नाही। आता त्यानंतर व्यवस्थित कडा बंद करून घ्यायच्या आणि डिमोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सुबक सुंदर असा पांढरा शुभ्र आपला गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य असलेला आपल्या इथे मोदक तयार झालेले आहे। तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता। तर सर्वच मोदक मी याचप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत। तर इथे मी चाळणीला अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही जर चाळणीवरती केळीचं पान सुद्धा इथे ठेवू शकता। तर आपण डिमोल्ड करून हा मोदक चाळणीमध्ये ठेवून देऊयात। आता इथे सर्वच मोदक मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत। आता गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम केलेले आहे। त्यावर मोदकांची चाळण ठेवून मध्यम आचेवरती हे मोदक आपल्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचे। तर इथे बघू शकता 15 मिनिटांनी बघताच खावेसे वाटणारे आपले इथे मोदक तयार झालेले आहेत। तर यावर्षी 10 दिवसांमध्ये एकदा तरी अशी पद्धत वापरून बाप्पाला नैवेद्य तुम्ही दाखवा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला अवश्य कळवा। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।